जर तुमचे केस खूप पातळ झाले आहेत, मुळापासून निघतायत किंवा मधूनच तुटतायत, केस विरळ झाले आहेत, नवीन केस येत नाहीयेत, कोंडाही खूप झालाय, हे सर्व प्रॉब्लेम्स होत असतील तर मी आज एक मॅजिकल रेमेडी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही. 2 ते 3 ॲप्लिकेशन नंतरच तुम्हाला छान फरक दिसेल याची गॅरंटी आहे. तुम्हाला याचा फायदा नक्कीच होणार आहे. तुमच्या केसांसाठी ही रेमेडी इतकी इफेक्टिव्ह आहे, मॅजिकल आहे, तसेच अमेझिंग आहे की हे तुम्हाला वापरल्यावरच कळणार आहे. कधी कधी लहान मुलांचेही केस पांढरे व्हायला सुरुवात होते. मग आपल्याला टेन्शन येतं की काय करावं. तर मग तुम्ही हे तेल करून ठेवा आणि सुरुवातीपासूनच मुलांसाठी वापरायला सुरू करा. मुलांचे केस अजिबात खराब होणार नाही, लवकर पांढरे होणार नाही, केसांमध्ये कधी फंगस होणार नाही, तर केस स्मूथ आणि सिल्की होतील. कधी केसांमध्ये गुंताही होणार नाही आणि यामुळे केस गळती थांबेल, केस दाट आणि चमकदार होतील. चला तर मग तुमच्या हेल्दी केसांसाठी आपण मॅजिकल तेल कसं बनवायचं ते बघूया. पण त्याआधी एक विनंती आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा या तेलाचा नक्कीच फायदा होईल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण खोबऱ्याचं तेल घेऊया. 300 ml तेल घेतलेलं आहे मी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोखंडी कढई घेतलेली आहे. शक्य असेल तर लोखंडी कढईमध्येच तुम्ही तेल उकळून घ्या. नसेल तर जर्मलची किंवा स्टीलचीही चालेल, पण जास्त फायदा हा लोखंडी कढईमध्ये मिळतो. आपल्या केसांसाठी लोह खूप फायदेशीर आहे, खूप मदत करतं केस वाढीला. आणि लोखंडी कढईत तेल केल्याने ते लोह आपल्या केसांना मिळतं, म्हणून लोखंडी कढई वापरली तर अतिशय चांगलं. इथे आपण खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे, याऐवजी तुम्ही तिळाचं तेलही वापरू शकता. तेलामध्ये टाकण्यासाठी काय काय साहित्य घेणार आहे ते बघूया. वडाच्या पारंब्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ताही आहे आणि मेथी दाणे घेतलेले आहेत आपण. वडाच्या पारंब्या बघा, याची ना अगदी सुरुवातीची मुळं घ्यायची आहेत. अगदी कोवळी कोवळी मुळं आपण घेणार आहोत. त्याचा थोडासा गुलाबीसर कलर असतो. काळ्या वडाच्या पारंब्या घ्यायच्या नाहीयेत आपल्याला, एकदम खाली टोकाला येतात ना त्या पारंब्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर कढीपत्ता बघा, इथे अगदी ताजा ताजा फ्रेश कढीपत्ता स्वच्छ धुवून कोरडा करून आपल्याला घ्यायचा आहे. मेथी दाणे इथे मी 2 चमचे घेतलेले आहेत. मेथी दाणे दुकानामध्ये आपल्याला अगदी इझिली अवेलेबल होतात. कढीपत्ताही मार्केटमध्ये मिळतो. वडाच्या पारंब्या फक्त तुम्हाला आणायच्या आहेत, त्याही झाडाच्या तोडून आणायच्या आहेत. तर सर्वात आधी आपण कढीपत्ता काढून घेऊया. तर कढीपत्ता याला करीपत्ता, करी लीव्हज, मिठे नीम पत्ते, तसेच आयुर्वेदामध्ये गिरीनिंबा असेही म्हणतात. रेसिपीजमध्ये आपण वापरतो. पोहे, सांबर तसेच कढी, आमटी बनवण्यासाठी कढीपत्ता वापरतो. कढीपत्ता हा केसांसाठी वरदान आहे. आता आपण वडाच्या पारंब्या या कट करून घेऊया. वडाच्या पारंब्या कोवळ्या, म्हणजे पारंब्यांना जे कोंब फुटलेलं असतं ना ते आणायच्या. हे खूप हेल्दी आहेत केसांसाठी. केसांची मुळे मजबूत करतात, केसांच्या वाढीसाठी खूप मदत करतात. आणि सगळ्यात खास गोष्ट अशी आहे की पारंब्याचा वापर केल्याने केस नॅचरली शायनी होतात. याच्यामुळे केस खूप सिल्की आणि चमकदार होतात. याचा वापर तुम्ही नक्की करून बघा. तुमचे केस मुळापासून मजबूत होतील. वेळेच्या आधी केस पांढरे होणार नाही. जे केस पांढरे झाले आहेत त्याचं तर काही करू शकत नाही आपण, पण बाकीचे केस लवकर पांढरे होणार नाहीत. केसांची वाढ होत नसेल तर त्याचं अगदी प्रमुख कारण हे आहे की केसांना पोषण मिळत नाही. वडाच्या पारंब्याचा वापर केल्याने केसांना अगदी चांगलं पोषण मिळतं. केस वाढीसाठी खूप छान मदत होते. पारंब्या कट करून झाल्यानंतर मेथी दाणेही घेणार आहोत आपण. मेथी आपण स्वयंपाक करताना वापरतो, भाजीसाठी, लोणच्याच्या मसाल्यासाठीही वापरतो. मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. मेथी केसांच्या वाढीसाठी खूप इफेक्टिव्ह आहे. यामुळे डोक्यात फंगस म्हणजे कोंडा होत नाही, केसांचा ड्रायनेस जातो. आता हे सर्व साहित्य आपण तेलामध्ये टाकणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद ठेवायची आहे आणि सर्व साहित्य एकत्रच तेलामध्ये टाकायचं आहे. आपण इथे कढीपत्ता, वडाच्या पारंब्या आणि मेथी दाणे घेतलेले आहेत. हे सर्व साहित्य आपण तेलामध्ये एकत्रच टाकलेलं आहे. आता हे तेल आपण उकळवून घेऊया आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. तेल नेहमी कमी गॅसवरच गरम करायला ठेवावे. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला घाई गडबड असते, आपल्याकडे कमी वेळ असल्यावर आपण गॅस मोठा ठेवून तेल उकळतो. यामुळे काय होतं, तेलात टाकलेलं जिन्नस लवकर जळतं. आपल्याला असं अजिबात करायचं नाहीये. कमी गॅस ठेवूनच तेल गरम करायचं आहे. मध्ये मध्ये चमच्याने हलवायचं आहे. हळूहळू मंद गॅसवर हे सगळे जिन्नस उकळले की त्यामधील सर्व न्यूट्रियन्स तेलामध्ये उतरतात. जवळजवळ 20 ते 25 मिनिटे झाली आहेत. हे उकळतं आहे. अजून 5 ते 7 मिनिटे ठेवून आपण हा गॅस बंद करणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता, जवळजवळ अर्धा तास आपण हे तेल उकळलेलं आहे.
याचा कलरही बदललेला आहे आणि हे सर्व जिन्नस अगदी चांगलं उकळलेलं आहे तेलामध्ये. आपण ते जाळलेलं नाहीये, त्याचा कलर बदलला आहे इतपत आपण हे उकळून घेतलेलं आहे. आता गॅस बंद केलेला आहे आणि हे तेल आपण लगेचच गाळायचं नाहीये. याला 2 दिवस आपण या कढईमध्ये असंच ठेवलं आणि 2 दिवसानंतर आता मी हे गाळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता तेल मी 2 दिवस लोखंडी कढईमध्ये ठेवल्यामुळे याचा कलर आणखी डार्क झालेला आहे. अगदी मार्केटमध्ये विकत तेल मिळतं ना, तसा कलर याला आलेला आहे. आता हे आपण गाळून घेऊया. म्हणजे तुम्ही मार्केटमधून जे आयुर्वेदिक तेल आणता ना केसांसाठी, त्याचा कलर कसा डार्क ब्राऊन असतो, अगदी तसा मार्केट स्टाईल कलर या तेलाला आलेला आहे. हे तेल आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही लावा आणि मग बघा तुमचे केस खूप मुलायम, चमकदार, रेशमी बनतील, लवकर पांढरेही होणार नाहीत. अशा पद्धतीनं अगदी मॅजिकल तेल आपण तयार केलेलं आहे. हे तुम्ही नक्की घरी बनवा आणि आपल्या केसांवरती लावा आणि मग फरक बघा. तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगाल की 100% याचा फायदा आम्हाला झालेला आहे. आणि हे सर्व साहित्य अगदी इझिली अवेलेबल होतं. दुकानातही मिळतं. त्याचबरोबर वडाच्या झाडंही भरपूर आहेत आपल्या इथे. वडाच्या पारंब्या तुम्ही अगदी सहज आणू शकता आणि त्याचं तेल बनवू शकता. तर कसा वाटला हा व्हिडिओ हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हीही अशा पद्धतीनं तेल नक्की बनवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. अशाच महत्त्वाच्या रेसिपीज आणि रेमेडीज मी घेऊन येणार आहे चॅनलवरती, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.